करते. मला जरा तुम्हा सगळ्यांमध्ये जरा एनर्जी आहे. खाऊन पिऊन आलाय की नाही जरा बघायचंय. आलाय का नाही? मग जावा आणि खाऊन या. ओके, तर मी जरा तासगावकरांमध्ये दहीहंडीचा काय जल्लोष आहे बघणार आहे. मी म्हणणार आहे गोविंदा आला रे आला. आणि तुमच्याकडून मला जोरदार आवाज ऐकायचा आहे. तयार आहात? आवाज करायला तयार आहात? बरं, या साईडचे, क्रेनच्या मागची मंडळी. अच्छा, ज्यांनाही वाटतं की ते जरा अजूनही म्हातारे आहेत त्यांनी जरा मागे जायचं आहे. ज्यांना वाटतं अजूनही हम जवान आहे वो जरा सामने आएंगे. हां, 2च जण पुढे आलेत. ओके, सो ही संपूर्ण युवा शक्ती माझ्यासमोर बघून खूप आनंद होतोय. आजचा अनुभव आपल्याला सुपर क्लास दहीहंडी कॉन्सर्ट आज करायचा आहे इथे. तयार आहात? हो की नाही? या साईडनी हो की नाही? अच्छा, आता कुठून कुठून आले सगळेजण जोरदार सांगायचंय. कोण कोण कुठून कुठून आलाय? तुमच्या भागाचं नाव सांगायचंय. हा, खुद्द तासगाव. या साईडने या, मागच्या बाजूचे. फक्त कॅमेरामॅनला पाडू नका म्हणजे झालं. अच्छा, आता मी जरा डीजे वर बीट्स लावणार आहे. आपल्याकडे आहे आज 125ची साऊंड आणि यावरती जरा बीट्स वरती तुम्ही कसा नाचून दाखवता मला तासगावकरांचा जोश बघायचाय. लाईट तुमच्यावर असणार आहे आणि आता सुरू करूया तासगावकरांचा जल्लोष. तयार आहात? 3, 2 आणि 1 होऊन जाऊ दे. रानी देख, राजा ये मटकी एक फटकी में तोड़ता है. राजकारणाच्या गदीत संयमाने खेळायचं असतं. जोर लावून दांडून गिन्नीला कोलायचं असतं. जल्लोष आणि कोलार कानाड करावा लागतो आणि लक्ष ठेवून गिन्नीचा करेक्टच झेलावा लागतो. मार्गदर्शन करतात सन्माननीय प्रभाकर बाबा पाटील. आजच्या या दहीहंडी उत्सवाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान माननीय माजी खासदार माननीय संजय काका पाटील, व्यासपीठावर उपस्थित असणारे तासगाव कवठे मंकाळ तालुक्यातून आलेले, आपल्या सगळ्या जिल्ह्यातून आलेले सर्व प्रमुख पदाधिकारी, उपस्थित असणाऱ्या मोठ्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या माता भगिनी, मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे आमचे सर्व तरुण मित्र, पत्रकार बंधू आणि गोविंदा पथकातील सर्व गोविंदा आणि माझ्या तरुण मित्रांनो, खऱ्या अर्थानं आपल्या तासगाव तालुक्यामधली पथकं पूर्ण महाराष्ट्रभर जातात आणि तिथं नाव कमवतात. मात्र आपल्या तासगाव तालुक्यामध्ये दहीहंडीचा उत्सव झाला पाहिजे अशी अनेक तरुणांची मागणी होती. त्याचाच विचार करून त्याचसोबत आपल्या सर्व माता भगिनींना, आपल्या भागातील सर्व तरुणांना सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होता यावं यासाठी या ठिकाणी आपण या दहीहंडीचं नियोजन केलेलं आहे. गोविंदा होणं, गोविंदा पथकामध्ये काम करणं हे निश्चितपणानं अजिबात सोपं नाही. हे कुणाचंही काम नाही, कारण त्याच्या खांद्यामध्ये ताकद असावी लागते, त्याच्या मनामध्ये जिगर असावी लागते, धैर्य असावं लागतं. आणि हा खेळ साहसी तेव्हाच यशस्वी होतो ज्यावेळी तो धैर्यानं खेळला जातो. आपल्या तासगाव तालुक्यामधून संबंध महाराष्ट्रभर आपल्या सगळ्या गोविंदा पथक जातात आणि आपल्या तासगावचं नाव रोशन करण्याचं काम करतात. त्याबद्दल आपल्या सगळ्या तासगावच्या जनतेच्या वतीनं सर्व गोविंदा पथकांचं मी मनापासून कौतुक करतो. त्यांना या खेळासाठी शुभेच्छा देतो. निश्चितपणानं आदरणीय खासदार माजी खासदार संजय काका पाटील यांनी आतापर्यंत केलेले अनेक वर्ष लोकांच्यासाठी अहोरात्र केलेलं कष्ट, लोकांच्यासाठी केलेली विकास कामं, आपल्या तालुक्यासाठी केलेली विकास कामं ही निश्चितपणानं फार मोठ्या प्रमाणात आहेत. आपल्या शेजारीच बघितलं तर शहराचाच विचार करायचा झाला तर आपलं चिल्ड्रन पार्क असेल, आपलं उद्यान असेल, नाट्यगृहाचं नूतनीकरण असेल, आपलं हॉस्पिटल असेल, नगर परिषदेची इमारत असेल,
बायपासचा प्रश्न मार्गी लावण्याचं काम असेल, अशी हजारो कोटी रुपयांची कामं आज काकांच्या माध्यमातून आपल्या शहरामध्ये झालेली आपण पाहतोय. ग्रामीण भागामध्ये गावगाड्यामध्ये काम करणारा शेतकरी सुखी झाला पाहिजे, त्याच्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आलं पाहिजे, शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून तुम्हाला सर्वांना कुटुंब मानून आदरणीय काकांनी काम केलं आणि तोच विचार तोच ध्येय डोळ्यापुढे ठेवून आज मी या तालुक्यामध्ये काम करताना आपण सगळेजण बघतोय. निश्चितपणानं आपल्या कुठल्याही संकटामध्ये अडीअडचणीमध्ये आपल्यावर कुठलंही वाईट काळ आला तर मी निश्चितपणानं तुमच्या सोबत असेन. लोकांच्या जनसेवेचं व्रत जे काकांनी हाती घेतलंय तेच व्रत पुढं घेऊन या ठिकाणी मी चालणार आहे. आपल्या सर्वांची सेवा करण्यामध्ये मी कुठंही कमी पडणार नाही एवढंच या निमित्तानं वचन देतो. आपल्या तासगाव तालुक्याचा विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून अहोरात्र कष्ट करीन एवढाच विश्वास या निमित्तानं तुम्हाला देतो. उज्ज्वल भविष्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही हाही शब्द या निमित्तानं मी तुम्हाला देतो. त्याचबरोबर आज महिलांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. निश्चितपणानं गोविंदा पथकातील घरातल्या त्यांच्या कुटुंबातल्या महिला असतील, त्यांच्या माता असतील, भगिनी असतील, यांना कार्यक्रम बघता यावा. आपल्या तासगाव कवठे मंकाळ तालुक्यातील सर्व महिला भगिनींना कार्यक्रम बघता यावा यासाठी या ठिकाणी आपण स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. महिलांच्या बाबतीत सरकारनं जो निर्णय घेतला, महिलाला स्वावलंबी बनवण्यासाठी जो क्रांतिकारी निर्णय घेतला, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेमध्ये जवळपास 94-95 हजार महिलांचा या ठिकाणी सहभाग झालेला आहे. अजूनही माझी विनंती आहे की अजून कुठल्या महिला राहिल्या असतील, या योजनेमध्ये समाविष्ट झाल्या नसतील तर निश्चितपणानं जनसंपर्क कार्यालय आदरणीय संजय काका पाटील जनसंपर्क कार्यालय येथे तुम्ही संपर्क साधा. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सर्वांसाठी असेच आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम करत राहू एवढी तुम्हाला या निमित्तानं ग्वाही देतो. या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी आणि आपला दहीहंडीचा थरार अनुभवण्यासाठी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आज बोलवण्यात आले. आपण तो कार्यक्रम अतिशय शांतपणे एन्जॉय करावा एवढी आपल्याला विनंती करतो. उपस्थित असणाऱ्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि जे जे या कार्यक्रम यशस्वी करण्यामागं जी मुलं असतील, आमचे प्रमुख पदाधिकारी असतील, सर्वांनीच प्रयत्न केलेले आहेत, त्या सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो. कारण एवढं मोठं ग्राउंड भरणं, या मोठ्या ग्राउंडचं नियोजन करणं, जवळपास 15-20 दिवस झालं ही सगळी मुलं राबताना आपण सगळेजण बघतोय. म्हणून हा कार्यक्रम यशस्वी झाला. माझ्या सर्व सहकाऱ्यांचं, प्रमुख पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थित झालात, एवढा मोठा प्रतिसाद दिलात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी स्वागत पुन्हा एकदा करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.